प्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री सद्गुरुनाथाय नमः। जय श्रीराम। नमस्कार। आज आपल्या प्रवचनाचा हा तिसरा दिवस आहे। काल आपण पाहिलं की ताईंनी आपल्याला ऐकलं की ताईंनी आपल्याला आत्मस्वरूप आत्मतत्व जाणण्याकरता स्वस्वरूपाचं ज्ञान होण्याकरता ईश्वर प्राप्तीसाठी ईश्वर भक्ती कशी करायची हे ताईंनी आपल्याला सांगितलं। याच्या संबंधी मार्गदर्शन केलं, नवविधा भक्तीचं वर्णन केलं, नाम महात्म्य नाम स्मरणाचं महत्व सांगितलं आणि अतिशय सुंदर असं नामाय दान गायलं। आजचं सूत्र आहे राम नित्य आचरावा। आपण सगळेच जण खूप उत्सुक आहोत की ताई आज आपल्याला काय सांगणार आहेत। मी आपणा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करून आपणा सर्वांतर्फे श्री राम मंदिरातर्फे ताईंना विनम्र अभिवादन करून त्यांना विनंती करते की त्यांनी या प्रवचनाला सुरुवात करावी। नमस्कार। श्रीराम समर्थ। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री सिद्धारूढ स्वामी महाराज, श्रीमती कलावती आई यांच्याही चरणी मी विनम्र अभिवादन करते। तसेच माझ्या पणजी आजीलाही मी तिच्या स्मृतीला वंदन करते। श्रीराम। आपणा सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला मी नमस्कार करते। श्रीराम श्रीराम। अतिशय भाग्याचा आनंदाचा असा क्षण आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे। 125 वर्ष ज्या मंदिराला पूर्ण होत आहेत त्या मंदिरामध्ये रामरायाचा जन्मोत्सव सोहळा आपण साजरा करत आहोत। अतिशय प्रेमाने भक्तिभावाने श्रद्धेने आपण सर्वजण इथं येत आहोत। रामरायाचं गुणगान गात आहोत, नामस्मरण करत आहोत। गजरामध्ये प्रत्येक जण तल्लीन होऊन चाललेलं आहे। हे बघून निश्चितच रामरायाचे सुद्धा तेज प्रचंड वाढलेलं आहे। अतिशय प्रसन्न दिसत आहेत रामराया सर्वांवरती। असीम कृपा तर आहेच आहे कामत घराण्यावरती आणि इथे येणाऱ्या प्रत्येकावरती सुद्धा रामराया कृपाच करायला उभे आहेत। गेले 2 दिवस आपण सर्वजण इथे जमत आहोत आणि आपण प्रयत्न करत आहोत की श्रीरामाच्या चरणी आपल्याला विसावा घ्यायचा आहे। आणि एकदा का आपण श्रीरामाचरणी विसावा घेतला की तो आपल्या हृदयात विसावा घेणार आहे आणि मग तो तिथून कुठेही हलणार नाही आहे। आपण 2 दिवस बघितलं की थोडक्यात मी फक्त सार सांगते की निर्गुण परब्रह्मापासून उत्पन्न झालेल्या विश्वाचं रूप, त्यानंतर सर्वांतरी भरून राहिलेला परमेश्वर, हे सर्व आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला।
भक्ती मार्गाचा आधार घेऊन नामस्मरणाच्या योगे परमेश्वर प्राप्तीचा मार्ग धरून श्रद्धेने निष्ठेने स्वतःला उन्नत कसं करायचं हे जाणून घेतलं आणि आपण तो पक्का निर्णय इथं केलेला आहे की मला उन्नत व्हायचंय आणि परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे. त्यासाठी आपण सद्गुरूंच्या चरणी अनन्य भावाने शरण जाऊन प्रार्थना पण केली. श्री रामरायाच्या नामाचा गजर आपण सर्वांनी केला आणि त्याच वेळेला प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये नामबीजाचं रोपण केलं गेलेलं आहे. हळूहळू त्या बीजाचं रोप होणार आहे आणि ते रोप ज्या वेळेला आपल्या मनातील विकार वासनांचं तण नाहीसं होईल, मन बुद्धी चित्त सर्व शुद्ध व्हायला लागेल, त्यावेळेला त्याचा एक प्रचंड वृक्ष इथं तयार होणार आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणातल्या अंगणामध्ये असा एक वटवृक्ष, मोठा वृक्ष हा तयार होणार आहे. आणि त्या वृक्षाखाली येणाऱ्या पांथस्थाला शांत सावली मिळेल, नामरसाने भरलेली फळं मिळतील आणि असे नामरसाने भरलेल्या फळांचा वृक्ष हा कसा असेल तर तो सदा हरित असेल. इथे कोकणात तर आपण बघतो सगळे सदाहरित वृक्षच आहेत, आंबा फणस असे वृक्ष सगळे, आणि त्यांना बारमाही फळं लागणार आहेत त्या वृक्षाला. म्हणजे असं नाही की फक्त उन्हाळ्यामध्ये आंबा आलाय फणस आलाय असं होणार नाही. हे नामरसाचं फळ हे 12 महिने म्हणजे आपलं संपूर्ण आयुष्य आहे तोपर्यंत त्याला फळं लगडणार आहेत आणि जन्मोजन्मी ती फळं त्या वृक्षावरती लगडत राहणार आहेत. आणि असा वृक्ष प्रत्येकाच्या अंतरामध्ये बहरत राहावा अशी मी सुरुवातीलाच श्री रामरायाच्या चरणी प्रार्थना करत आहे. मग मंडळी सगळेजण तयार आहात ना? नामबीजाचा वृक्ष वाढवणार ना? अहो त्याच्यासाठी काही आपल्याला करायचं नाहीये. नामाचं जल घालायचंय आणि नामाचंच खत घालायचंय, वेगळं काहीही करायचं नाहीये. आणि असं जे आपण नामाचं जल आणि नामाचं खत घालतो ना तर त्याला कुठलीही कीड लागत नाही बरं का. म्हणजे कारण वासना विकार हे सगळे ते नाहीसेच होणार आहेत, त्याच्यामुळं कीड लागणारच नाही. आणि तो वृक्ष सर्वांना म्हणजे आलेल्या प्रत्येक पक्षी प्राणी पांथस्थ प्रत्येक जीवाला तो आपली छान मधुर फळं चाखायला देणार आहे. तर वृक्षाकडे बघितलं की आपल्या लक्षात येतं वृक्ष कसे असतात. उभे तर आहेत, सावली पण देतात, तर कधी विचार करतात का हा अमुक आहे ही अमुक आहे किंवा हा पक्षी मला नको हा प्राणी मला नको. कुठलाही भेदभाव नाही, निस्वार्थी वृत्तीने ते सर्वांची सेवा करत असतात. श्रमलेल्या जीवाला सावली तर देतातच पण त्याची भूक भागावी म्हणून फळं सुद्धा खायला देतात. इतकं निस्वार्थ आपल्याला व्हायचं आहे. म्हणजे निसर्गातून आपल्याला हे पण सगळं शिकायचं आहे. निसर्गामध्ये जो आपण सुरुवातीला बघितला चैतन्य राम जो भरून आहे, मग त्या निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काही ना काही ते पण गुण जाणून घेऊन तेही सगळे आपल्या अंतरात बाणवायचे आहे. म्हणजे पूर्णार्थाने श्रीराम आपल्यामध्ये अवतरलेले असतील. तर असाच हा डेरेदार वृक्ष मला इथे पाहायला मिळतोय मालवणात, जो माझ्या पणजी आजींनी श्री रामरायाचं मंदिर स्थापून सर्वांसाठी उभा केलाय. आणि त्याच वृक्षाच्या छायेखाली आज आपण बसून आनंद घेत आहोत. आणि सर्व कामत कुटुंबीय प्रेमाने भक्तिभावाने रामरायाची आणि रामभक्तांचीही सेवा करीत आहेत. तिथेही मला असंच बघायला मिळतं निस्वार्थी प्रेम, आदर आणि प्रत्येकाबद्दल एक प्रकारचा आल्या गेल्याचा सगळ्याचा आनंद भरून राहिलेला इथे जाणवतो. आणि हेच स्वरूप हेच साक्षात रामाचं रूप आहे, वेगळं काहीच नाही आहे. मी इथं आल्यापासून बघते, आता बरेच दिवस झाले मला इथे येऊन, पण
या कामत कुटुंबियांनी आम्हाला सगळ्यांना आपलं मानलं. खरं तर माझी फार काही ओळख आहे असं नाही. माझी आणि वृषालीताईंची पुण्यामध्ये भेट झाली, ओळख झाली, आम्ही दोघी एकमेकींना भेटलो. तसंच या डॉक्टर माधुरीताई वझे यांची पण भेट झाली आणि मग त्या मैत्रीचे संबंध वाढत गेले आणि त्यातून इथं येण्याचा योग मला आला. पण इथे आल्यानंतर फक्त वृषालीच माझी मैत्रीण आहे असं नाही, तर सगळे तिचे जे आप्तसखी आहेत त्यांनी सगळ्यांनी मला आपलं मानलं. कुठेही परकेपणा हा जाणवलाच नाही. म्हणजे जन्मोजन्मी आपण एका कुटुंबातले आहोत असं हे वातावरण जे आहे तिथंच साक्षात राम आहे. आणि हेच आपल्याला करायचं आहे, बाकी आपल्याला दुसरं काही करायचं नाही आहे. हीच खरी आपली साधना आहे, हेच आपलं नाम आहे. एकमेकांचा आदर ठेवणं, प्रेमभाव वाढवणं, सद्भावना ठेवणं, इथंच रामराया असतात. आणि अशाच ठिकाणी आपल्याला विशाल अंतःकरण, आकाशासारखं विशाल अंतःकरण हे दिसून येतं. आलेल्या प्रत्येक जीवाला सामावून घ्यायची शक्ती त्या कुटुंबामध्ये, रामभक्तांमध्ये ही असते. आणि अशा ह्या कुटुंबियांचे आभार मानण्यापेक्षा मी कायम त्यांच्या ऋणामध्येच राहायला मला आवडेल असं मी म्हणते. आणि आज आता आपल्या पुढच्या सूत्राकडे आपण वळणार आहोत. आजचं सूत्र आपण घेत आहोत ते म्हणजे राम नित्य आचरावा. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसाम महापातकनाशनम. श्री रामरायांचं चरित्रातील एक एक अक्षर हे महापातकांचं नाश करणारं आहे. प्रभूंचे दिव्य अलौकिक अद्भुत चरित्र जाणून घ्यायचं, त्याचं चिंतन करायचं आणि ते आचरणात आणायचं, हेच खऱ्या अर्थाने प्रभू रामरायाचं पूजन आहे. आता कालच आपण बघितलं की नामस्मरणामुळे काय काय होतं. तर आपलं मन, चित्त, बुद्धी, अहंकार सर्व काही नष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे तो जीव परमेश्वराशी एकरूप झालेला आहे. म्हणजे त्या भक्तांनी रामचरणी विसावा घेतलाय आणि त्या भक्ताच्या हृदयात आता रामाने विसावा घेतलाय, निवासस्थान केलेलं आहे. त्याच्यामुळे ते मन काय झालंय हो, जिथे कुठलंही द्वंद्व नाही, कुठलंही युद्ध नाही, एक म्हणजे भावनांचं हल्लकल्लोळ, कोलाहल असं काहीही नाही. ते अतिशय शांत अयोध्या झालेलं आहे. तर असंच एक भाव याच्यामध्ये मी सांगायचा प्रयत्न करीत आहे. मन अयोध्येत रामासी स्थापून, मन अयोध्येत रामासी स्थापून, त्याचेच भजनी राही नित्य. मन अयोध्येत निर्गुण चैतन्य आले सगुणात, श्रीराम रूपात भक्तासाठी. मन अयोध्येत जाणून या घ्यावे त्याचे दिव्य गुण, तैसे आचरण हेच पूजन. मन अयोध्येत त्याचेच चिंतन, गुण संवर्धन, ठेवी आत्मभान हेच स्मरण. मन अयोध्येत बाणवून घ्यावे त्याचे सर्व गुण, गुणातीत जाण
भावे मग मन अयोध्येत, ठेवी साक्षी भाव, ठेवी आत्मभाव, ठेवी समभाव सर्वाभूती, मन अयोध्येत. नामदासी म्हणे होता शुद्ध चित्त, नामदासी म्हणे होता शुद्ध चित्त, राम अंतरात वास करी, राम अंतरात विसावा घेई, मन अयोध्येत. राम अंतरात विसावा घेई, विसावा घेई, मन अयोध्येत. तर असं अयोध्या झालेल्या ह्या मनामध्ये सतत भगवंतांच्या गुणांचं चिंतन हे चालूच असतं. आणि असं चालू असतानाच आपोआप ते दैवी गुण आपल्या अंतरामध्ये प्रकट होतात. आणि त्यालाच आपण रामराया तिथं वास करीत आहेत असं म्हणतात, की जे गुण आपल्याला जाणवतात आणि आपल्या समोर आलेल्या व्यक्तीलाही ते जाणवतात, की प्रकर्षाने हे गुण इथं आपल्याला दिसून येत आहेत असं. तर गोंदवलेकर महाराजांचं एक हे आहे, प्रवचनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुलसीदासांनी रामोपासना कशी केली याच्यावरती त्यांनी विचार मांडले. की तुलसीदासांनी रामोपासना अशी केली की ते स्वतः रामरूप बनले. रामरूप होण्यासाठी रामासारखं निस्वार्थी बनलं पाहिजे. श्रीरामांनी जग माझ्याकरिता आहे असे न म्हणता मी जगाकरिता आहे असं म्हटलेलं आहे. आणि हाच खरा परमार्थ आहे. रामचरित्र प्रापंचिकांसाठी अतिशय आदर्श आहे. त्यांनी आदर्शवत जीवन, सद्भावना, सदाचार, धर्म, नीती, न्याय या सगळ्यांच्या मधून त्यांनी आचरण आपल्याला करून दाखवलेलं आहे. आणि त्यासाठी आपल्याला आदर्श, मर्यादा पुरुषोत्तम म्हणून आपण श्रीरामांचं पूजन करतो. तर असं रामचरित्र वाचताना, सांगताना किंवा ऐकताना रामप्रेमात स्वतःला विसरून जाणं ही फार उच्च अवस्था आहे. आणि ही उच्च अवस्था तुलसीदास स्वामींची होती. म्हणून ते कसे झाले तर ते रामरूपच होऊन गेले. तर अशा अवस्थेला प्रत्येक जीव हा जाऊ शकतो. आपण फक्त मनामध्ये त्याचं नाम ठेवायचंय आणि चिंतन करायचंय. कालच आपण बघितलं की तो भक्त शेवटी आत्मनिवेदनामध्ये सांगतो ना की भगवंता मी तुझा आहे. तसंच तुलसीदासांनी सांगितलं की जगाचा मी नाही, माझ्यासाठी इतर कोणीही नाही, मी फक्त तुझा आहे. आणि हेच आत्मनिवेदन आपल्याला करायचं आहे. तर आता आपण रामचरित्राकडे थोडंसं वळूया आणि काही गोष्टी रामचरित्रातल्या आणि रामरायांच्या मध्ये असणाऱ्या गुणांचं थोडंसं चिंतन करूया. रामरायांच्या मध्ये अनंत गुण आहेत की जे आपण मोजू शकत नाही, सांगू शकत नाही, वर्णन करू शकत नाही. म्हणूनच त्यांना गुणातीत किंवा निर्गुण असं म्हटलं जातं. तर आता आपण जसं एकेकाचं चरित्र वाचायला जातो तर सुरुवातीला आपण काही कृष्णाचं चरित्र वगैरे बघतो, तर बाललीला बघतो. तशीच आपण जेव्हा रामरायाचं चरित्र बघतो त्यावेळेला एक त्यांची गोष्ट आपल्याला लहानपणीची, बालपणीची माहिती आहे सगळ्यांना की रामरायांनी एकदा कोणासाठी हट्ट केला? चंद्रासाठी हट्ट केला. ती गोष्ट सगळ्यांना ज्ञात आहेच आहे.
आणि मग हट्ट तर आता सुरू झालाय, चंद्र कसा आणून द्यायचा. मग त्यांच्या हातामध्ये एका दासीने आरसा आणला आणि त्याच्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दाखवलं आणि रामराया खुश झाले. आता ह्याच्यामध्ये मर्म काय आहे, आपण ह्याच्यातनं काय जाणून घ्यायचं आहे, तर याच्यामध्ये असं दाखवायचं आहे या गोष्टीतून की प्रतिबिंब, आपण कोण आहोत, म्हणजे प्रत्येक मानव हा काय आहे, तर तो ईश्वराचं प्रतिबिंबच आहे. हे पहिल्यांदा त्यांनी सांगितलंय. बरं, बिंब आणि प्रतिबिंब हे वेगळं नसतं, कारण बिंबातनंच प्रतिबिंब पडतं. म्हणजेच इथं पहिल्याच त्यांनी सांगितलं की परमेश्वरापासून तू वेगळा नाहीस. म्हणून ते पहिलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दाखवलं गेलेलं आहे. म्हणजे आपलं मूळ स्वरूप काय आहे हे कळण्यासाठी आपण आधी आरशासमोर उभं राहावं. आरशासमोर उभं राहायचं, आपण नेहमीच उभे राहतो, त्याच्यात काही वेगळं नाही आहे. पण इथं आरशासमोर उभं राहणं याचा अर्थ असा आहे की पहावे आपणासी आपण, असं श्री समर्थांनी जे सांगितलेलं आहे तसं आपण आपल्या अंतरंगामध्ये डोकावून बघायचं आहे. हा त्याच्या मागचा खरा अर्थ या गोष्टीमध्ये आहे. मग असे जेव्हा आपण आरशासमोर उभं राहतो आणि तो जर आरसा स्वच्छ असेल, म्हणजे सद्गुरूंच्या कृपेने त्या आरशावरची धूळ सगळी जर नाहीशी झाली असेल, तर आपलं मूळ प्रतिबिंब आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. त्याचबरोबर हे झाकलं कशामुळं गेलंय मूळ प्रतिबिंब आपलं, तर त्या धुळीमुळं, जी आरशावर धूळ आहे तीच आपल्यामध्ये आतमध्ये पण आहे, म्हणून ती तिथं व्यक्त झालेली आहे. तर ते म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये असणारे दोष. तर पहिल्यांदा आपल्याला दोषांची जाणीव व्हायला पाहिजे. आणि गोंदवलेकर महाराजांनी पण हेच सांगितलंय, परमार्थाची पहिली पायरी काय आहे, तर आपल्यातले दोष आपल्याला कळाले पाहिजेत. मग दोष कळाले तरच आपण त्याचं निर्दालन करू शकतो. राक्षस समोर दिसला तर राक्षसाचा वध होतो. राक्षस कुठे लांब आहे, श्रीलंकेमध्ये आहे, तर लगेच त्याचा वध होईल का? त्याच्या सामोरं जायलाच पाहिजे ना. तसं आपल्या दोषांच्या सामोरं आपण जायला पाहिजे आणि त्यातून आपले दोष जाणून घेऊन त्या दोषांवरती ताबा मिळवून त्यांना नाहीस करणं, म्हणजेच आपल्या मूळ स्वरूपाकडे आपण जाणं आहे. आणि तोही एक प्रकारचा पराक्रमच आहे. म्हणजे इथे रामराया कसे आपल्यामध्ये प्रकट होतात, तर आपण आपल्या दोषांबरोबर युद्ध करायचं असतं आणि ते जिंकायचं असतं. तर परवा आपण बघितलं होतं सिंह आणि कोल्हा, ही गोष्ट बघितली होती. तर मूळ तो छावा आपलं रूप विसरला आणि तो कोल्हा बनून वागायला लागला. तसं आपणही आपलं मूळ रूप विसरलो आणि अनेक दोषांचा आपल्या अंतःकरणामध्ये साठा करून घेऊन त्या रूपामध्ये आपण वागायला लागलो. वासना विकारांचा प्राबल्य आपल्यामध्ये वाढत गेलं. आणि म्हणूनच श्री संत तुकाराम महाराज काय म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. मग आता हे युद्ध म्हणजे काय आहे, तर हे युद्ध जे आहे ते आपणच आपल्या दोषांबरोबर, वासना विकारांबरोबर करायचं आहे. आणि हे आपल्याला रात्रंदिन करावं लागतं. सतत म्हणजे आपल्या मनामध्ये वासना विकार हे जागृत होत असतात आणि त्याच्यावरती आपण हल्ला चढवायचा, त्यांचा वध करायचा असतो. हे ह्या पहिल्या गोष्टीतून बालपणीच्या लीलेतनं प्रभू रामचंद्रांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. मग असे दोष आपल्याला कळाले की ते काढून टाकायचा प्रयत्न करता करता आपल्याला उत्तम गुण कुठले आहेत हे पण कळायला हवेत. मग त्या उत्तम गुणांची आपण चर्चा करायची, त्या चरित्रामधनं हे सगळे गुण आपण जाणून घ्यायचे आणि ते आपल्या अंतरंगामध्ये बाणवायचा प्रयत्न करायचा. त्यासाठीच प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचा आपण आधार घेत असतो. मग हे आपलं जे दोषांबरोबर जे युद्ध चाललेलं आहे
ते काल आपण बघितलं. किती सोपा उपाय त्याच्यासाठी आहे. रावणावरती बाण मारून रावणाचा वध केला. मग ह्या वासना विकारांना आपण कशाचे बाण सोडले त्याच्यावर? रामनामी बाण सोडलेले आहेत. आणि रामनामी बाण हा अचूक लक्षवेध करत असतो आणि परत रामरायाच्या चरणी येत असतो. तसंच नामस्मरणातून आपल्या दोषांचं आपण उच्चाटन करतो, त्यांचा वध करतो आणि परत रामरायाच्या चरणी येऊन आपण विसावा घेतो. त्यानंतर पुढे आपण बघतो की मोठे झाल्यानंतर गुरूंच्या स्थानामध्ये, म्हणजे पूर्वी गुरुकुल पद्धती जी होती, गुरूंच्या गृही राहून प्रत्येकाने विद्याभ्यास करायचा असतो. प्रभू रामचंद्रांनी पण असा अभ्यास केलेला आहे. ते गुरुकुलामध्ये राहून पूर्ण शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. तर ह्या गुरुकुल पद्धतीमध्ये सर्व प्रकारचं शिक्षण दिलं जायचं. त्याच्यामध्ये कला आहे, क्रीडा आहे, युद्धशास्त्र आहे, रणनीती आहे, राजनीती आहे. अनेक प्रकारांचं ज्ञान, अनेक प्रकारांच्या कला, क्रीडा तिथे प्राप्त करून दिल्या जायच्या. एकच एक प्रकारचं शिक्षण असं दिलं जात नव्हतं. दुर्दैवानी आपल्यावरती ती आता वेळ आलेली आहे. त्याच्या मागे काही कारणं आहेत, त्याचा आपण इथे विचार नाही करणार आहोत. पण पूर्वीचं शिक्षण जे होतं ते सर्वांगीण विकास करणारं होतं. आणि तसा विकास हा आता आपण आपलाच असा संत सान्निध्यामध्ये राहायचं, ग्रंथांचा अभ्यास करायचा आणि आपली प्रगती करून घ्यायची. नुसतंच पुस्तकी ज्ञान आपल्याला प्रगती पथावर नेऊ शकत नाही, किंवा आत्मज्ञान किंवा आपलं जे मूळ स्वरूप आहे ते दाखवून देऊ शकत नाही. तर आपल्या हाताला आपण बघतो 5 बोटं असतात. प्रत्येकाची उंची कमी जास्त आहे, पण त्या प्रमाणात त्यांची वाढ व्हायला पाहिजे. मग प्रत्येक शिक्षण हे त्या प्रमाणे व्हायला पाहिजे ना. जे आवश्यक आहे ते जास्ती प्रमाणात, ज्याची थोडीशी कमी गरज आहे ते थोड्या कमी प्रमाणात, अशा पद्धतीने. पण प्रत्येक गोष्ट ही आवश्यक आहे, कारण 5 बोटं असल्याशिवाय आपली मूठ आवळली जात नाही आणि आपण त्याच्या कुठल्याही मुठीने, हाताने कुठल्याही वस्तू उचलणं किंवा काही प्रहार करणं या गोष्टी करू शकत नाही. म्हणून आत्मविकास जर करायचा असेल, सर्वांगीण विकास करायचा असेल, तर प्रत्येक प्रकारचं शिक्षण हे आपल्याला मिळालं पाहिजे. हेच गुरुकुलामध्ये राहून प्रभू रामचंद्रांच्या चरित्रातून आपल्या लक्षात येतं. मग पूर्वीच्या काळी काय होतं की असा सगळा विद्याभ्यास वगैरे झाला की गुरु आज्ञा करायचे की आता तीर्थाटनाला जायचं. आणि मग भ्रमंती करायची. ती कशासाठी करायची? तर विविध देश कसे आहेत, देश म्हणजे आता आपण जे देश म्हणतो तसं नव्हे, तर विविध प्रांतांमध्ये जायचं. त्या ठिकाणी निसर्ग कसा आहे हा पण बघायचा. तेथील लोक कसे राहतात, त्यांचा व्यवहार कसा असतो, ह्या सगळ्याचं ज्ञान त्याच्यामध्ये करून घ्यायचं असतं. असंच प्रभू रामचंद्रांनी पण भ्रमंती करीत खूप प्रकारचं ज्ञान त्यातून प्राप्त करून घेतलेलं आहे. तर निसर्गाचं सुद्धा त्यांनी सगळं अवलोकन केलेलं आहे. आपण सुद्धा हे निसर्गाचं अवलोकन सतत करत असतो, पण आपल्या अंतरात ते पूर्णपणे उतरत नाही. तर निसर्गाकडे बघताना आपल्या लक्षात येतं, कालच मी म्हटलं की इथे समुद्र, जमीन सगळंच आपल्याला पाहायला मिळतं. मग त्यातनं आपल्याला काय बघायचं आहे? तर सर्वात आपण जे म्हणतो रामरायांचं पहिला गुण जो म्हणतो मर्यादा पुरुषोत्तम, तो निसर्गामध्ये सुद्धा भरलेला आहे. म्हणजे आपल्या इथं लक्षात येईल की परब्रह्म खरंच सगळीकडे कसं संचरलेलं आहे, कसं साठलेलं आहे, कसं ते त्या कणाकणामध्ये भरून राहिलेलं आहे. तर कुठेही चंद्र, तारे किंवा समुद्र, नद्या ह्या आपली मर्यादा सोडून इकडे तिकडे धावत सुटल्यात असं आपण कधी बघितलं नाही. किंवा पृथ्वी उठली आणि कुठेतरी निघून गेली आहे रागावून वगैरे, असं आपण कधी ऐकलेलं नाहीये. तर ह्या सगळ्या मर्यादा आपल्याला निसर्गातून सुद्धा कळतात आणि त्या पण आपण आपल्या अंतरामध्ये ते गुण पण घ्यायचे असतात. जसं मगाशी आपण वृक्षांचं बघितलं,
तसंच प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला काही ना काही गुण दिसत असतो आणि तो आपण सगळा आपल्यामध्ये घ्यायचा असतो. प्रत्येक जीवामध्ये सुद्धा कुठला ना कुठला चांगला गुण हा असतोच. म्हणून कुणाच्याही दोषांकडे बघण्यापेक्षा प्रत्येकामधला चांगला गुण बघावा आणि तो माझ्यामध्ये कसा येईल म्हणून त्या गुणांचं चिंतन करावं. श्री गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणतात की कुणाचे दोष पाहू नका, प्रत्येकामधला जो गुण आहे त्याचं जर चिंतन तुम्ही केलं तर ते गुण आपल्यामध्ये आपोआप प्रकट होतात. आणि असे गुण प्रकट होणं हेच रामरायांचं प्रकट होणं आहे. तर असं हे रामरायांचं चरित्र आपलं पुढं पुढं चाललेलं आहे. आता त्याच्या पुढे आपण थोडंसं जाणार आहोत की गुरुकुल किंवा पूर्वीचे जे ऋषीमुनी होते ते यज्ञ याग वगैरे करायचे आणि त्यावेळेला राक्षस त्यांना त्रास द्यायचे. मग असंच विश्वामित्र ऋषींचं पण जेव्हा यज्ञ वगैरे चालू होते आणि राक्षसांचा त्रास होत होता तर तेव्हा ते दशरथ राजाकडे आले आणि दशरथ राजाने विचारलं, का मुनी माझ्याकडे काय काम काढलंयत? तर मी मागायला आलोय तुझ्याकडे एक गोष्ट, तुम्ही जे मागाल ते मी दिलं. हे वचन, हा शब्द दशरथ राजांनी दिला. आणि मग त्याच्यानंतर विश्वामित्र म्हणाले की असं असं माझा जो यज्ञ वगैरे चालू असतो त्या ठिकाणी राक्षसांचे हल्ले होत असतात आणि त्या राक्षसांपासून संरक्षण करण्यासाठी, त्यांचा वध करण्यासाठी मला तुझे हे 2 पुत्र दे. म्हणून त्यांनी राम आणि लक्ष्मणांना तिथं मागितलेलं आहे. आता हे पित्याचं हृदय ते व्याकुळ होतं. आत्ताशी कुठे अजून म्हणजे आपण ज्याला म्हणतो मिसरूड फुटलेलं पोर, तशी ही नुकती तरुणाईमध्ये आलेली ही 2 त्याच्या पित्याच्या हृदयातनं तर ती अतिशय लहान असलेली कवळी पोरं ही कशी एवढ्या राक्षसांच्या तावडीत पाठवायची. म्हणून त्यांचं अंतःकरण व्याकुळ झालेलं आहे आणि ते थोडेसे असे हे होतात की पाठवावं की नाही पाठवावं, की नाही तुम्ही माझं सगळं सैन्य घेऊन जा पण मुलांना नको. मग त्यावेळेला विश्वामित्र ऋषी त्यांना त्यांची कुलाची रीत परंपरा सांगतात आणि ते आठवण करून देतात की इक्ष्वाकू कुळाचं व्रत काय आहे, तर प्राण जाये पर वचन न जाये. प्राण गेला तरी हरकत नाही पण दिलेलं वचन हे पूर्णपणे सांभाळायचं, ते पूर्ण करायचं. तर असे हे इक्ष्वाकू कुळ सगळं एकवचनीच होतं. दिलेला शब्द पाळणं हे त्यांचं व्रत होतं. आणि आपण जर संतांची चरित्र बघितली तर संतांच्या चरित्रामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येतं की ते पण व्रतस्थच होते. कोणाचं अंतःकरण किंवा मन दुखावणार नाही याची सर्व संत काळजी घेत होते आणि त्यांचं ते व्रतच होतं. त्यांचा उपदेशही असाच असतो की प्रयत्नपूर्वक आपण प्रत्येकाचं मन सांभाळावं, कोणाचंही मन दुखावेल असं कधीही आपण वागू नये. तर अशा रीतीने आपल्याला इथं कळतं की एकदा शब्द दिला की तो पूर्ण पाळायचा आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायचे. यत्न कसून करीन मी, यश दे रामा न दे तुझी सत्ता, हाची सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वदा करता. प्रयत्न करताना आपण प्रयत्न करत राहायचे. त्याला किती यश द्यायचं, केव्हा यश द्यायचं हे सर्वस्वी त्या परमेश्वराच्या हातात आहे. म्हणून त्या रामरायाला आपण करता मानावं. तुझी सत्ता मला नको, म्हणजे मी माझ्या सामर्थ्यावर मिळवतोय हा अहंकार मला नकोय. तुझ्या सत्तेने, तुझ्या कर्तेपणाने हे सगळं होतंय, हे पण ह्या गोष्टींमधून आपल्याला सगळं शिकायचं आहे. त्यापुढे रामरायांचा आपण गुण बघणार आहोत, तो म्हणजे आज्ञापालन. तर जेव्हा विश्वामित्रांबरोबर ते चाललेले होते त्यावेळेला राक्षस असे हे सगळे समोर येत असतात
आणि रामरायांना ते दिसत असतात, समोर आलेले आहेत वगैरे. पण ज्या क्षणी विश्वामित्रांनी सांगितलं की मारही त्राटिका, त्याच वेळेला त्यांनी धनुष्याला बाण लावला, प्रत्यंचा ओढली आणि त्राटिकेचा वध केलेला आहे. म्हणजे आज्ञापालन, जोपर्यंत आपले गुरु आज्ञा करत नाहीत तोपर्यंत आपण स्वतःहून त्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करायचा नाही, हे आपणही लक्षात घ्यायचं आहे. तर हे आज्ञापालन असंच, म्हणजे त्राटिकेचा वध केला, गुरूंची आज्ञापालन केली. मग आज्ञापालनामध्ये सगळ्यांचंच आलं, थोरा मोठ्यांचं आज्ञापालन, माता पित्यांचं आज्ञापालन, हे सगळं त्या आज्ञापालनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि रामचरित्रामध्ये आपण मारुतींना सुद्धा बाजूला नाही करू शकत. मारुतींचं सुद्धा एक गुण आहे आज्ञापालन. तर त्यांनी पण कसं आज्ञापालन केलेलं होतं, अगदी मी थोडक्यात सांगते. की जेव्हा रावणाने सीतेला पळवलं आणि लंकेमध्ये नेऊन ठेवलं, त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी मारुतीरायांना सांगितलं की जा सीतामाईचा शोध घेऊन ये. मग मारुतीरायांनी लंकेला उड्डाण केलं वगैरे वगैरे, ती सगळी गोष्ट आपल्याला माहिती आहे. आणि त्यांनी तिथे सीतेचा शोध लावला आणि ते परत आले. प्रभू रामचंद्रांना खूण दिली आणि सीतामाई कुठं आहे हे सगळं सांगितलं. त्यापुढे सगळं युद्ध प्रसंग वगैरे तो झाला, रावणाचा वध झाला. त्यानंतर मारुतीराया आपल्या आईला अंजनी मातेला भेटायला आले. पण अंजनी मातेने इतकं कठोर शब्दात त्याची निर्भत्सना केली, हनुमंताची निर्भत्सना केली की म्हणे तू तुझ्या स्वामींना का बरं कामाला लावलंस, ही शक्ती तुझ्यापाशी होती, तू एवढा तिथे उड्डाण करून जाऊ शकत होता, तू सीतेला उचलून आणू शकत होतास. तर त्यावेळेला मारुतीरायांनी सांगितलं की माते, मला आज्ञा काय होती, तर मला फक्त सीतेचा शोध घेऊन ये, एवढीच आज्ञा होती. आणि माझ्या स्वामींना कुठेही कमीपणा येऊ द्यायचा नव्हता मला, कारण ते पराक्रमी आहेत, त्यांचा पराक्रम जगासमोर यावा म्हणून मी सीतामाईला परत आणलं नाही. रामरायांनी युद्ध जिंकून सीतामाईला परत आणलेलं आहे, हे मला जगाला दाखवायचं आहे. हे झालं आज्ञापालन. असं आपण आपल्या जीवनामध्ये बारीक सारी गोष्टी आहेत. आपल्याला एवढ्या मोठ्या समुद्र ओलांडायची आज्ञा वगैरे कुठं नाही आहे. आपल्या छोट्या छोट्या आज्ञा असतात आईवडिलांच्या, आपण त्यांचं मन राखावं, त्यांच्या आज्ञा पालन करावे, त्यांना आनंदात ठेवावं, म्हणजे तिथेही राम प्रकट होतातच. त्याच्या पुढं म्हणजे आता रामचंद्रांना अभिषेक होणार होता, राज्याभिषेक व्हायचा होता. आपण थोडेसे पुढं पुढं जातोय बरं का, हळूहळू. आणि ही वार्ता सगळ्या अयोध्येमध्ये पसरली. रामरायांना सगळ्या म्हणजे अयोध्यावासियांना सगळ्यांना ही आनंदाची वार्ता होती. सगळ्यांमध्ये एक उत्साह निर्माण झालेला होता. वातावरण अतिशय आनंदाने भरून गेलेलं होतं, चैतन्याने भरून गेलेलं होतं. आणि त्याच वेळेला काय झालं तर कैकेयी मातेने दशरथ राजांकडे 2 वर मागितले, जे त्यांनी तिला कबूल केले होते. आणि कैकेयी माता म्हणाली होती की योग्य वेळेला मी तुम्हाला वर मागेन, त्यावेळेला मला ते वर तुम्ही दान करा. आता संध्याकाळची वेळ आहे, उद्या सकाळच्या वेळेला रामरायांना राज्याभिषेक होणार आहे. आणि कैकेयी मातेने दशरथ राजांकडे वर मागितला. पहिला वर होता श्री रामरायांना, रामचंद्रांना 14 वर्षे वनवास द्यावा. दुसरा वर मागितला माझ्या भरताला राज्याभिषेक करावा. असे 2 वर मागितले आणि दशरथ राजाच्या काळजाचं पाणी पाणी झालं. अतिशय व्याकुळ अवस्था त्यांची झालेली आहे. आणि ते कैकेयीची विनवणी करतायत की असं तू करू नकोस, हे बरोबर नाहीये, आपण जे करतोय हे बरोबर नाहीये, कोणाच्याही हिताचं नाहीये. खूप विनवणी करतात. पण कैकेयी मात्र
आपल्या हट्टावरती ठाम असते आणि ती पटकन म्हणते की वर द्यायचे नसतील तर वर मागे घेतले असं म्हणा, परत घेतले असं म्हणा. म्हणजे इथे परत इक्ष्वाकू कुळाचं हे बट्टा लागण्याचं, कलंक लागण्याचं ही गोष्ट इथे घडणार होती. त्यावेळेला दशरथ राजांना म्हणजे तेवढ्या व्याकुळ अवस्थेतही ते सांगतात की रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. आणि रघुकुलाची ही रीत आहे, तेव्हा प्राण गेला तरी वचन हे निभावलंच जाणार. म्हणून मी हे तुला दिलेलं वर हे वचन मी त्याची पूर्तता करतो. आणि तसंच प्रभू रामरायांचं पण ब्रीद होतं, दुष्टांचं निर्दालन करायचं आणि सुष्टांचं रक्षण करायचं. म्हणून प्रत्येक ठिकाणी त्यांनी राक्षसांचा वध केलेला आहे आणि त्यांना मुक्ती मार्गावर आणलेलं आहे. तर हे दृढ व्रत त्यांनी जीवनभर पाळलेलं आहे. तर संतांच्या मध्ये सुद्धा हा रामरायांचा गुण आपल्याला नियमित दिसून येतो. त्यांचंही काय हे असतं तर लोकांचा अंतःकरणामधील वासना विकाररूपी राक्षसांचा वध करायचा आणि तिथं प्रेम सद्भाव सद्भावना या वाढवत राहायच्या. हे सर्व संतांचं ब्रीद असतं आणि ते आयुष्य त्यांचं पूर्ण त्यासाठीच झिजवत असतात, त्यासाठीच ते कार्यरत असतात. आता पुढे आपण बघणार आहोत कर्तव्य पालन, कर्तव्यनिष्ठा असे अनंत गुण आपल्याला बघायचे. आता राज्याभिषेक होणार म्हणता म्हणता कैकेयी मातेने आज्ञा केलेली आहे की 14 वर्षे वनवास भोगावा. हतबल झालेल्या दशरथांनी दिलेला शब्द पालन करायचा म्हणून या वराला, या वचनाला पूर्ण संमती दिलेली आहे. आणि माता पित्यांचं आज्ञापालन करणं हे पुत्राचं कर्तव्य आहे, हे प्रभू रामचंद्रांना पूर्णपणे ठाऊक आहे. त्याच्यामुळे ते दशरथ राजा आणि मातेला नमस्कार करायला येतात आणि आनंदाने वनवास भोगायचा ठरवतात. आणि त्यावेळेला ते म्हणतात की पिताश्री, आपण मला अयोध्येचं राज्य देत होतात, म्हणजे एक छोट्याशा विभागाचं मला राजा करणार होता, पण माझ्या मातेने मला संपूर्ण वनाचा राजा केलेला आहे. म्हणजे ह्यामध्ये आपल्याला कळून येतं की कसं त्यांची प्रतिक्रिया काय आहे, किती सहजपणे त्यांनी ते स्वीकारलंय. ही सहजता, ही सहनशीलता ही आपल्याला इथे जाणून घ्यायची आहे. आपण कशी पटकन प्रतिक्रिया देतो, तर तसे आपण प्रतिक्रिया द्यायची का? पण जे आलेलं आहे ते आपल्या माता पित्यांनी, त्यामागे काहीतरी हेतू आहे, त्याच्यामागे काहीतरी हितकारक गोष्टी घडणार आहेत, हे सगळं आपण ध्यानात घेऊन त्याप्रमाणे आपल्या प्रतिक्रिया द्यायच्या असतात. तिथं आपला संयम, आपली सहनशीलता ही कामाला येत असते. आणि असं म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की आज राज्याभिषेक होणार आहे याचा आनंद, पण तो आनंदाचा अतिरेक आपल्याला कुठं दिसला का रामरायांच्या वागणुकीत? तर काही नाही, अगदी सहजता होती त्याच्यामध्ये सुद्धा. तेही स्वीकारलं. वनवासामध्ये पाठवतेस त्याचंही दुःख नाही, तेही सहजपणे स्वीकारलेलं आहे. म्हणजे हर्ष आणि दुःख या दोन्हीच्याही ते पलीकडं होते, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कुठेही भावनांचा उद्रेक तिथं आपल्याला दिसून येत नाही. माता पित्यांना कठोर वचनं बोलून त्यांची मनं दुखावली आहेत असंही प्रभू रामचंद्रांचं वर्तन आपल्याला दिसून येत नाही. अशा बारीक बारीक गोष्टी आपल्याला चरित्रातनं जाणून घ्यायच्या असतात, जाणून घेता येतात.
ज्या वेळेला कैकेयीने वर मागितला, रामचंद्रांना वनवासामध्ये जायला सांगितलं, त्यावेळेला ऋषीमुनी सुद्धा तिथं होते. त्यांनी खरं तर कैकेयीची निर्भत्सना केली की म्हणजे कठोर शब्दात त्यांनी तिला हे दिलेलं, उपदेश केलेला आहे खरं तर, की असं करायचं नाहीये वगैरे, पण ती त्या ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हतीच. परंतु रामरायांचं जे व्रत होतं की पितृ आज्ञापालन, मातृ आज्ञापालन, तर ते व्रत त्यांनी दृढपणाने कसं चालवलं, तर ज्या क्षणी त्यांचा राज्य सोडून जायचा क्षण आला, त्यावेळेला त्यांनी सरळ पुढे वनगमन केलेलं आहे आणि एकदा सुद्धा परत मागे वळून बघितलेलं नाही. म्हणजे मोहापासून अतिशय दूर अवस्थेमध्ये ते गेलेले आहेत. कुठलीही आसक्ती नाही, हे माझं आहे, परत मला मिळेल का, कुठलाही भाव नाही. आनंदाने माझ्या धाकट्या भावाला सुद्धा तुम्ही हे राज्य द्यावं, इतकी त्यांच्या मनाची ही विशालता होती. हे गुण आपल्याला आचरणात आणायचे आहेत. म्हणजे दृढव्रती कसं असावं. तर आता आपण ज्या मंदिरात बसलेलो आहोत ते सगळं कुटुंब सुद्धा मला दृढव्रतीच जाणवतं. आज 125 वर्ष ह्या मंदिरामध्ये अखंड रामरायाची सेवा चालू आहे. एकही दिवस त्या पूजा अर्चेमध्ये खंड नाही. गेली कित्येक वर्ष, म्हणजे जसं मंदिरामध्ये पणजी आजींनी उत्सव चालू केलेला आहे, त्याच धर्तीवरती आत्ताचे सुद्धा हे ज्येष्ठ चिरंजीव विजयदादा आणि त्यांचे बंधू, धाकटे बंधू प्रशांत दादा, रामलक्ष्मण जोडीच आहे ती, हे सगळेजण दृढव्रती राहून हे सगळं करीत आहेत. आणि संपूर्ण कुटुंबीय सुद्धा रामचरित्रातल्या प्रत्येक एक चरित्रातल्या ज्या व्यक्ती आहेत त्याप्रमाणे आचरण ठेवून त्यांना सहाय्य करीत आहे. हे प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला इथं पाहायला मिळतं. म्हणूनच इथं साक्षात रामराया आहेत असंच जाणवतं अगदी. तर आता हे कर्तव्य पालन कसं केलं रामरायांनी हे बघितलं. मग आता कर्तव्यामध्ये सुद्धा रामचरित्रामध्ये आपण बघतो की प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाचं कर्तव्य पालन कसं करायचं. कोणी जर तिथं चुकत असेल, कोणी जर त्या कर्तव्य भावनेपासून दूर होत असेल, तर ते एकमेकाला सांगायचे सुद्धा की ह्या कर्तव्य भावनेपासून आपण दूर होत आहोत. तर ज्या वेळेला रामराया वनवासात निघाले त्यावेळेला दशरथ राजा म्हणत होते की तू जाऊ नकोस, मी माझे वर मागे घेतो. त्यावेळेला प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आलं की आपले पिताश्री कर्तव्य भावनेपासून दूर होत आहेत आणि पुत्र मोहामध्ये अडकत आहेत. त्याच वेळेला प्रभू रामचंद्रांनी त्यांना कर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे की एखाद्या इक्ष्वाकु कुळातील वंशातील राजाने आपल्या कर्तव्याचं पालन कसं करायला पाहिजे हे त्यांनी अतिशय शांत शब्दात ती जाणीव करून दिलेली आहे. मोहासक्तीपासून आपल्या पित्याला सुद्धा त्यांनी बाजूला केलेलं आहे, अडकू दिलेलं नाही आहे. हे सुद्धा पुत्राचं कर्तव्य असतं. फक्त पित्याचंच कर्तव्य आहे असं नाही, तर पुत्राचं सुद्धा कर्तव्य आहे. किंवा आपले जे आप्त इष्ट आपल्या बरोबर असतात त्या प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की कोणी कर्तव्यापासून बाजूला होत नाहीये ना हे बघायचं आणि कर्तव्याची जागृती करून द्यायची. आणि म्हणूनच आपल्याला इथं हे गुण दिसून येतात रामरायांच्या मध्ये. कर्तव्य पालन, कर्तव्यनिष्ठ, कर्तव्य दक्ष आणि कर्तव्य तत्पर. तत्परता सुद्धा असायला पाहिजे. म्हणजे ज्या योग्य वेळेला योग्य ते करायलाच पाहिजे. वेळ टळून गेल्यानंतर मी करतो म्हणण्यामध्ये काय अर्थ आहे. तर ज्या क्षणी आपल्याला ते कर्तव्य पूर्ण करायचे त्याच क्षणी ते पूर्ण करता येणं, ही कर्तव्य तत्परता पण आपल्याला तिथं शिकायची आहे. संयम, धैर्य, शौर्य असेही गुण आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामध्ये
प्रभू रामचंद्रांमध्ये दिसून येतात. जेव्हा लंकेवरती स्वारी करायची, युद्ध करायचं, लंकेमध्ये जायचंय हे ठरलं, त्यावेळेला वानर सेनेला आता त्या समुद्रातून आपल्याला पार करून न्यायचं आहे. पलीकडे नेल्याशिवाय युद्ध कसं करणार? मग आता समुद्रावरती मार्ग कसा काढणार? प्रत्येकाला पुढं कसं घेऊन जाणार? तर त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी समुद्र देवतेची प्रार्थना केलेली आहे. बघा, आपल्याकडे इतकं निसर्गाला सुद्धा एक एक देवता दिलेली आहे आणि निसर्गाचं सुद्धा आपण पूजन करत असतो. हे बारकावे पण आपल्याला बघायचे. अर्थात आपण सगळेजण समुद्र देवतेचं पूजन नारळी पौर्णिमेला अगदी प्रेमाने आनंदाने करत असतो. पण तसंच प्रभू रामचंद्रांनी सुद्धा केलेलं आहे, पूजन केलेलं आहे आणि त्याचं सहकार्य मिळावं म्हणून ते प्रार्थना पण करत होते. पण 3 दिवस झाले तरी समुद्र देवतेकडून काहीही प्रतिसाद आला नाही. आणि 3 दिवस झाल्यानंतर मात्र प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणाले की आता माझं धनुष्य दे, मी या सागराला आता धडा शिकवतो. आणि असं म्हणून त्यांनी समुद्रावरती बाण सोडायला सुरुवात केली. तरी पण समुद्र देवता काही केल्या पुढे येईना. शेवटी त्यांनी ब्रह्मास्त्र काढलं. आता ब्रह्मास्त्र म्हणल्यावरतीचं सगळं एकदम जळून खाक होणार. आणि क्रोधायमान होऊन ते म्हणाले की आता मी तुझं पाणी शुष्क करून टाकतो, सगळं आटवून टाकतो, म्हणजे इथे वाळवंट होईल आणि ते वाळवंट पार करून माझं सैन्य हे लंकेवरती चाल करायला जाईल पुढे. आणि असं म्हणल्यानंतर समुद्र देवता ही वरती आलेली आहे आणि प्रभू रामरायांच्या चरणी शरण येऊन समुद्र देवतेने स्तुतिगानं गायलं आणि प्रभू रामचंद्रांना सांगितलं की आपण माझ्या पाण्यावर सेतू बांधावा आणि लंकेवर चाल करावी. तर ह्या गोष्टीमध्ये आपल्याला काय दिसून येतं? इतका पराक्रमी असताना, एका क्षणामध्ये 4 बाण सोडून, ब्रह्मास्त्र सोडून सगळं करू शकत असताना सुद्धा त्या समुद्र देवतेचा पण आदर ठेवायचा, त्याची प्रार्थना करायची. हे प्रभू रामचंद्रांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. कुठेही आतताईपणा करायचा नाही, तर प्रत्येक ठिकाणी संयमाने वागायचं. हा संयम इथे आपल्याला दिसून येतो आणि योग्य त्या वेळेला योग्य ते घडून येतं. म्हणजे 3 दिवसानंतर ती समुद्र देवता प्रभू रामरायांच्या चरणी शरण आलेली आहे. म्हणजे योग्य त्या वेळेला योग्य ती घटना घडलेली आहे. त्याच्यासाठी आपल्या मनामध्ये धीर असावा लागतो. आपण नेहमी अधीर असतो. कधी होईल, कधी होईल, कधी होईल, हे आत्ता व्हायलाच पाहिजे, असं व्हायलाच पाहिजे. ही अधीरता जी आपल्या मनामध्ये आहे ती आपल्याला हळूहळू कमी करायची. त्याच्यासाठी हे चरित्रातनं आपल्याला लक्षात घ्यायचंय की प्रभू रामचंद्रांसारखं धीर आपल्या मनामध्ये असायला पाहिजे आणि याला धैर्य म्हणतात. हा धैर्य हा गुण आपल्याला इथे कळून येतो आणि त्या धैर्याबरोबर आपल्यामध्ये शौर्य पण असायला पाहिजे. योग्य त्या वेळेला मी पराक्रमी आहे हे पण आपल्याला तिथे दाखवून देता आलं पाहिजे. आणि जेव्हा आपल्या दोषांवरती आपण चाल करून जायला बघतो त्यावेळेला आधी त्या दोषांना सांगून बघावं. आपण त्याच्यासाठी प्रयत्न करावे की बाबा आता तू माझ्या मनातनं बाजूला हो, पण तो होत नाहीये. मग त्यावेळेला आपण थोडासा धीर धरावा. धीर धरण्यासाठी नामस्मरण करावं आणि नामस्मरण नाही झालं तर पुढे आपल्या सद्गुरूंच्या चरणी जावं की सद्गुरू माऊली, माझ्या हातून आता हे होत नाही, आता तुम्ही मला हे करून द्या. आणि मग ती चाल होते. सद्गुरूंच्या कृपेने त्या विकारांचा, वासनांचा हा वध होत असतो. आपण तिथे आपला पराक्रम आपण म्हणून चालवायचा नाहीये, तर सद्गुरूंच्या रूपाने आपल्याला ते सगळ्या विकारातनं बाहेर पडता येतं. अशा या गोष्टी आपल्याला या रामचरित्रातनं शिकायच्या आहेत आणि त्या आपल्या अंतरामध्ये बाणवून घ्यायच्या आहेत.
तर अशा रीतीनं संयम, धैर्य, शौर्य अशा गोष्टी आपण बघितल्या. तर आता काही वेळेला काय होतं, आपण सुद्धा म्हणतो की आपण काही नियम घेतो आणि ते पाळायचा आपण प्रयत्न करतो. म्हणजे एखादं व्रत घेतो, व्रतस्थ व्हायचं, दृढव्रती व्हायचं असं आपण ठरवतो आणि मग त्या नियमांचं पालन करण्याच्या वेळेला अनंत अडचणी उभ्या राहतात. मग त्यावेळेला आपण काय करायचं, तर आपण तो धीर धरायचा, संयम पाळायचा. त्याच्यासाठी श्री गोंदवलेकर महाराजांनी एक अतिशय छान उपदेश केलेला आहे. ते म्हणतात की आपण चातुर्मासामध्ये सगळेजण काही ना काही नियम घेतो. काही पठण करायचंय म्हणा, किंवा कुठली काही एखादी गोष्ट 4 महिने मी सतत करीन, अशा बऱ्याच काही गोष्टी आपण व्रत त्या काळामध्ये घेतो. मग असं जे व्रत घेतलेलं आहे, तर तुम्ही एखाद्या वेळेला असं व्रत घ्या की आता मी कोणाचं मन दुखावणार नाही आणि ते 4 महिने पाळा. म्हणजे संयम आपला वाढवा आणि तो संयम वाढल्यानंतर मग हळूहळू काय करायचं, तर ते वर्षभर करायचं. म्हणजे सुरुवातीला 4 महिने करायचं, मग वर्षभर करायचं आणि मग तो संयम इतका आपला वाढतो की आपण धीराने आणि धैर्याने आयुष्यभर ते व्रत निभावून नेऊ शकतो. हे म्हणतात दृढव्रती. तसं दृढव्रती आपल्याला व्हायचं आहे. तर रामरायांचे अनंत गुण वाल्मिकींनी सुद्धा रामायणामध्ये सांगितलेले आहेत. गुणवान, नीतिवंत, वीर्यवान, शूर, धर्मज्ञ, कृतज्ञ, चरित्रवान, सर्व भूत हिते रतः, विद्वान, जितक्रोध, अनसूय, असे अनंत गुणांचं त्यांनी वर्णन केलंय. आणि त्यांचा जेव्हा नारद मुनींबरोबर संवाद चालू होता आणि ते गुणवर्णन असं करत होते, तेव्हा नारद मुनींनी पण अजून गुण सांगितलेले आहेत. नियतात्मा आहे. नियतात्मा आपण बघितलं, कुठलंही कठोर वचन किंवा भावनांचा उद्रेक जेव्हा वनवासात पाठवलं तेव्हा झालेला नाहीये. तर ही जी वृत्ती आहे त्याला नियतात्मा असं म्हणतात. म्हणून त्यांनी सांगितलं की नियतात्मा आहेत, महावीर्य, द्युतिमान, असे अनंत गुण त्यांच्यामध्ये, प्रभू रामरायांमध्ये आहेत. आता गुणवान म्हणजे काय, तर गुणवान म्हणजे ज्याच्यामध्ये परमेश्वरीय गुण आहेत, दैवी गुण आहेत, उत्तम गुण ज्याला आपण साध्या सोप्या भाषेत म्हणू शकतो, असे गुण ज्याच्यामध्ये आहेत तो गुणवान आहे. आणि असा पुरुष हा वीर्यवान सुद्धा असतो, वीर पुरुष असतो, पराक्रमी असतो. त्याच्यामध्ये एक प्रकारची धमक असते. तो धर्मज्ञही असतो, तो कृतज्ञही असतो. कारण धर्माप्रमाणे आचरण ठेवून, संयम ठेवून, कुठल्याही ज्याला म्हणतो आपण दुर्बल व्यक्ती, त्याच्यावरती ते वार करत नाहीत. जो अधर्माने वागतोय त्याच्यावरतीच ते वार करतात आणि जो धर्माप्रमाणे चाललेला आहे त्याचा अजून ते उद्धार करतात, त्याची प्रगती करून देत असतात. तर धर्मज्ञ म्हणजे काय मग, तर धर्मज्ञ म्हणजे नुसतं धार्मिक गोष्टी वगैरे करणं, पूजापाठ करणं असा सीमित अर्थ तिथं नाहीये. तर मानवता धर्म जाणून घेऊन त्याप्रमाणे आपलं आचरण ठेवणं हे खरं तर धर्म आचरण आहे. प्रत्येक मानवामध्ये आपण पहिल्याच दिवशी बघितलं की सर्व चराचर सृष्टीमध्ये हा परमेश्वर आहे. प्रत्येक घटामध्ये म्हणजे प्रत्येकाच्या अंतरामध्ये हा परमेश्वर आहे. मग आपलं प्रत्येकाशी आचरण कसं असायला हवंय, तर ते प्रेमाचं, धर्मशास्त्राप्रमाणे, त्याच्यामध्ये कुठलीही आसक्ती वगैरे न ठेवता अतिशय सद्भावनेने प्रत्येकाशी आचरण ठेवणं, व्यवहार करणं हे धर्मज्ञाचं लक्षण आहे. त्याप्रमाणे प्रत्येक जीवाशी आपला जो नातेसंबंध आहे त्याप्रमाणे आपलं आचरण करणं हे सुद्धा हा सुद्धा आपला धर्मच आहे आणि तेही आपलं
कर्तव्यच आहे. म्हणजे एकात एक गुण इतके आहेत की आपण आपल्या प्रपंचामध्ये राम कसा आणायचा हे आपल्याला इथं लक्षात येतं. मग असे हे गुणांचं चिंतन जेव्हा करतो तेव्हा आपण म्हणतो की प्रभू रामराया हे गुणातीत आहेत. गुणातीत म्हणजे ज्या गुणांचं, सगळ्या गुणांचं आपण वर्णनही करू शकत नाही. वर्णन केलं तरी ते गुण संपत नाहीत, म्हणून त्यांना आपण गुणातीत म्हणतो. आणि हे गुणांच्या इतके पलीकडे असतात की हे गुण माझ्यामध्ये आहेत हा भाव सुद्धा त्यांच्या मनामध्ये नसतो. त्याला म्हणतात गुणातीत. सूक्ष्मामध्ये सुद्धा सूक्ष्म अहंकार सुद्धा त्यांच्या मनामध्ये नसतो. सहजपणे ते गुण व्यक्त होत असतात. मी कुणावर प्रेम करतो, मी कुणासाठी अमुक करतो, असा भाव कुठे आपल्याला त्या आचरणामध्ये दिसून येत नाही. आणि याचा अनुभव सध्या कामत कुटुंबियांच्या बरोबर राहताना मला पदोपदी येत आहे. तर असं हे गुणातीत सगळे गुण तर घ्यायचे आहेत, पण त्याच्या पलीकडे आपल्याला जायचंय आणि आपल्यालाही गुणातीत व्हायचं आहे. सर्वांवर समत्व भावाने प्रेम करायचं आहे, कुठेही भेदभाव नाही. ह्याच सगळ्या मर्यादा आपल्या धर्मामध्ये दाखवून दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आपलं आचरण आपल्याला ठेवायचं आहे. योग्य त्या वेळेला योग्य त्या गोष्टींवरती, दोषांवरती, विकारांवरती प्रहार करायचं हे वीर्यवानाचं लक्षण आहे. आणि त्यावेळेला सुद्धा आपण मी ह्या दोषांवर प्रहार करतोय, मी प्रयत्न करतोय असं म्हणून जर आपण घेतलं तर आपला अहंकारच तिथे दिसून येतो. तो अहंकार सुद्धा नाही आणि त्या दोषातनं मी बाहेर पडलो याचा कुठे उल्लेखही नाही. ते आपल्या आचरणातनं आपोआप प्रत्येक व्यक्तीला जाणवत राहतं. आणि इथेच तो राम असतो. राम कुठे वेगळा नाहीच आहे. आपल्या आचरणात, आपल्या तनमनात तो भरून राहिलेला आहे. तर असे जे गुणवान असतात ते गुणग्राहक पण असतात, गुणांचं कौतुक करणारे पण असतात. तर प्रभू रामरायांच्या चरित्रामध्ये आपण बघतो की जेव्हा युद्धाचा प्रसंग आला तेव्हा प्रत्येकामधले गुण त्यांनी जाणून घेतले आणि त्यांच्या मध्ये असलेल्या गुणांप्रमाणे त्यांच्याकडून काही गोष्टी बनवून घेणं, तयार करून घेणं आणि त्याप्रमाणे त्यांचा वापर करून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी प्रभू रामरायांनी अतिशय सांभाळलेल्या दिसून येतात. अगदी आपण साधी गोष्ट जरी म्हटली खारुताईची, तर तिने सुद्धा जी एक वाळूचे कण आणून तिथं जी मदत केलेली आहे तर तिचं सुद्धा त्यांनी कौतुक केलेलं आहे. जेव्हा त्या खारुताईच्या पाठीवरनं त्यांनी हात फिरवले, आपण म्हणतो तिथं रामरायाची 3 बोटं उमटलेली, आणि ते खरंच आहे, कारण त्यांनी खरंच तो हात फिरवलेला आहे. आणि ते आपल्या लक्षात यावं की गुणवान हा गुणाचं कौतुक सुद्धा कसं करतो हे आपल्याला ह्या गोष्टीतनं कळून येतं. युद्धानंतर सुद्धा अयोध्येमध्ये आल्यानंतर प्रत्येकाचा आदर सत्कार प्रभू रामरायांनी केलेला आहे, मनापासून कौतुक केलेलं आहे. म्हणून आपणही प्रत्येकाच्या गुणाचं अगदी छोटं का असेना त्याचं कौतुक करावं. उगीच स्तुती करायची आहे म्हणून, दिखावा करायचा आहे म्हणून करायचं नाही आहे. तर त्या गुणांचं आपण त्यांचं कौतुक करावं, म्हणजे आपोआप ते गुण वाढीस लागतात. प्रभू रामराया हे सत्यवचनी होते. सत्यवचनी म्हणजे कधीही त्यांनी असत्याचा हा आधार घेतलेला नाहीये. जे सत्य आहे ते सत्यच आहे आणि तेच ते कायम बोलत राहिलेले आहेत. आणि आपले सद्गुरू सुद्धा आपल्याला हेच सांगतात की कायम सत्य वचन ठेवा. अर्थात इथे अजून एक अर्थ असा आहे की सत्य म्हणजे कोण, तर तो परमेश्वर हा सत्य आहे. कारण त्या परमेश्वरापासून हे सर्व विश्व निर्माण झालं, म्हणजे तोच सर्वत्र भरलेला आहे. तो आधी पण आहे आणि तो कल्पांतानंतरही आहे, म्हणजे त्याचं अस्तित्व कधीही संपत नाही,
म्हणून फक्त एक परमतत्व हेच सत्य आहे. तेव्हा आपण काय करायचं तर त्या सत्याबद्दलच सतत बोलत राहायचं आहे, सत्य भाषण करत राहायचं आहे. आणि असं जेव्हा सत्य भाषण करायचं असतं त्यावेळेला आपल्या मनामध्ये वैराग्य, नीतिमत्ता ही पण असायला हवी. तर वैराग्य आपण बघितलं, एका क्षणामध्ये राज्याचा मोह सोडून वनाचा रस्ता धरलेला आहे. हे वैराग्य असल्याशिवाय येईल का? तर आपल्याला अशाच छोट्या छोट्या गोष्टी सोडायच्या. आपल्याला काही आपला प्रपंच त्याग करून वनामध्ये कुठं जायचं नाहीये. फक्त तो मोह सोडायचा. आणि वैराग्य म्हणजे माझ्या प्रपंचात हे असेल तर असू द्या, नसेल तर नसू द्या, दोन्ही याच्यामध्ये मी आनंदात समाधानात राहीन, ही वैराग्य वृत्ती. आणि त्याचबरोबर विवेकही आपल्या मनामध्ये जागृत ठेवायचा आहे. कोणत्या वेळेला कोणचं कार्य करायचं याचा विवेक आपल्या मनात असायला पाहिजे. आणि हे सर्व करणारा तो प्रभू रामराया करता आहे, हा भाव आपल्यामध्ये ठेवणं हे विवेक जागृती आहे. आणि तिच्या मार्गाने आपल्याला कधीही जायचं नाहीये. आपण नीतिमान व्हायचं आहे, हे पण आपल्याला प्रभू रामरायांच्या चरित्रामधून दिसून येतं. आणि असे नीतिमान, धर्मज्ञ, कृतज्ञ जे असतात ते सर्व प्राणीमात्रांच्या हितासाठीच कायम झटत असतात. असे अनंत गुण आपल्याला रामचरित्रामधून जाणून घ्यायचंय. म्हणून सतत त्या रामचरित्राचं आपण वाचन करावं, श्रवण करावं, मनन करावं, चिंतन करावं आणि आचरणात आणायचा प्रयत्न करावा. आता प्रभू रामरायांचं जेव्हा आपण म्हणतो गुणवर्णन करतो तर त्यांनी तत्वज्ञान सुद्धा उपदेश केलेला आहे. तर तो कसा? तर ज्या वेळेला भरत रामभेटीसाठी वनवासात असताना आलेले होते त्यावेळेला प्रभू रामरायांनी सांगितलं, भरत त्यांना म्हणत होते की काय आहे, तुला हे का कष्ट आलेत, काय तुझं चुकलंय म्हणून तुझ्यावरती ही वेळ यावी. त्यावेळेला ते सांगतात, दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. त्यांनी आई वडिलांना कोणालाही दोष दिलेला नाही. तर ते सांगतायत की हा सगळा माझ्या पूर्वसंचिताचा खेळ चालू आहे. आणि तेच आपल्या बाबतीत सुद्धा लागू आहे. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, संकट, प्रारब्धाचे भोग हे आपणच केलेल्या कर्मांची फळं असतात. हे प्रभू रामचंद्रांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणजे जिथे साक्षात भगवंत असताना सुद्धा त्यांनाही प्रारब्ध भोग चुकलेले नाहीत, तर आपण ते का चुकवायचा प्रयत्न करावा. आपण त्या रामनामाचा आधार घ्यावा आणि श्रद्धेने, निष्ठेने ते भोग भोगून आपण पुढं जात राहायचं आहे. आणि इथेच आपल्याला रामरायांच्या गुणांचं आपल्यामध्ये झालेली जागृती ही कळून येते. आणि पितृवचन ते सांगतायत भरताला की पितृवचन पाळून दोघे होऊ रे कृतार्थ. म्हणजे परत कर्तव्याची जाणीव. आता इथे आपलाच धाकटा बंधू कर्तव्यापासून बाजूला होतोय, तर तिथे त्यांनी भरताला सुद्धा उपदेश केलेला आहे. आणि मग आपल्या पादुका दिलेल्या आहेत आणि म्हणाले, ह्या पादुका तू सिंहासनावर ठेव आणि रामाचं राज्य आहे असं समजून तू सर्व भार सांभाळ. आणि हेच आपले सद्गुरू सुद्धा आपल्याला सांगतात की हा प्रपंच आपल्याला रामरायाने दिलेला आहे असा भाव ठेवा. तो राम करता आहे असा मनामध्ये भाव ठेवा आणि प्रपंचामध्ये राहून आपली कर्तव्य पार पाडत राहा. तर अशा ह्या खरं तर निर्गुण परब्रह्माचं वर्णन करताना वेद सुद्धा थकून गेलेले आहेत. मी तर एक अतिसामान्य जीव आहे आणि आपल्याला परत काही वेळामध्ये पुढचे पण काही कार्यक्रम आहेत, तिकडेही आपल्याला जायचं आहे. तर असं हे वर्णन आपण आपल्या हृदयामध्ये आज अंतरामध्ये जाणवून साठवून घेऊया आणि आपलंच अंतःकरण प्रभू रामचंद्रांप्रमाणे विशाल करून घेऊया.
त्यांचा गुणांच्या चांदण्याचं आपण चातकाप्रमाणे प्राशन करूया, गुणामृती जलाचं प्राशन करूया आणि त्याची शीतलता, त्याची शांती याचा आपण पदोपदी अनुभव घेत राहूया, अनुभूती घेत राहूया. आणि आता एक छोटंसं आपल्यासमोर एक पद मी वाचून दाखवते आहे की ज्या 3 दिवस आपण गेले, 3 दिवस ज्या ज्या गोष्टींचा इथं उहापोह घेतलेला आहे ते थोडक्यात मी इथं मांडलेलं आहे आणि तो समारोपाचा म्हणून मी असा तो आपल्यासमोर सादर करते. राम जीवनी जाणावा, राम चरणी विसावा, राम नित्य आचरावा, धर्म ऐसा मानवाचा. सत्यचित्त आनंदाचे, रूप ऐसे ब्रह्म याचे, चराचरी आहे तोची, अंतरात नांदे तोची. राम निर्गुणी पहावा, राम जीवनी जाणावा. सदाचार नीती धर्म, निरासक्त भावे कर्म, मनी प्रेम भरुनी राहो, आनंदाचे वारे वाहो. राम अंतरी जागवा, राम अंतरी जागवा, राम सगुणी जाणावा. नाही वैर द्वेष भाव, नाही सुख दुःखावाव, मनी वैराग्य जागवा, राम विवेकी भरावा. राम ऐसा आचरावा, राम धर्म आचरावा, राम नित्य आचरावा. प्रभू रामचंद्रांचे गुण जाणून घेऊन ते आपल्या अंतःकरणामध्ये साठवावे, आपलं अंतःकरण विशाल करावं आणि आपणही रामरूप होऊन जावं. आणि हीच त्या सगुण श्रीरामाची, रामचंद्रांची सगुण पूजा आहे. आणि तसंच आपलं अंतःकरण तेवढंच विशाल ठेवून, जसं आकाश हे विशाल आहे, प्रत्येकावरती ते प्रेमाचं पांघरुण घालत आहे, तसंच आपण प्रत्येक जीवाशी प्रेमाने आदराने वागून रामरायाला आचरणात आणूया. प्रत्येक जीवामधला आत्मा राम जाणून आपण या सृष्टीमध्ये असलेल्या चैतन्य रामाला जाणून प्रत्येकाचा आदर सन्मान ठेवूया आणि प्रेम भावनेने आपलं आयुष्य रामचरणी विसावा घेण्यासाठी नामस्मरणाला सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया. तसंच गेले 3 दिवस ही जी प्रवचन सेवा प्रभू रामरायांच्या चरणी मला करायची संधी मिळाली, आपणा सर्वांचे मी आभार मानते आणि सद्गुरूंच्या चरणी, प्रभू रामरायाच्या चरणी ही सर्व सेवा अर्पण करून एक छोटीशी प्रार्थना करते आणि नित्यनेमाप्रमाणे आपण गजर करून या प्रवचन सेवेला इथे आराम देणार आहोत. तुझ्याच पायी रहावे रामा, तुझीच सेवा करावी रामा. तुझ्याच पायी रहावे रामा, तुझीच सेवा करावी रामा. वाचे वदावी तुझीच गाथा, तुझ्याच साठी झिजावी काया. तुझ्याच पायी रहावे रामा, तुझीच सेवा करावी रामा. तुझ्याच साठी गुंफावे शब्दा, तुझ्याच भजनी सूर लागावा. तुझ्याच पायी रहावे रामा, तुझीच सेवा करावी रामा. तुझीच मूर्ती दिसावी डोळा, तुझीच मूर्ती दिसावी डोळा. तुझीच गाथा पडावी काना. दान हे द्यावे नामदासीला, दान हे द्यावे नामदासीला.
तव नामाचा विसरन व्हावा, तव नामाचा विसरन व्हावा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम श्रीराम श्री राम, श्री राम. सद्गुरुनाथार्पणमस्तु. श्री रामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम श्रीराम.